नमस्कार, मी मयुरी वसंत भारदे द कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राजकारणामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्या बॅकग्राऊंडमध्ये यूपीएससी, एमपीएससी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जो संविधानाचा भाग आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यातला जो अँटी डिफेक्शन लॉ आहे, ज्याच्याबद्दल आता सध्या चर्चा चालू आहे, मग ते न्यूज माध्यम असू द्या किंवा न्यूजपेपर्स असू द्या, त्या अँटी डिफेक्शन लॉ बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्या कायद्याकडे वळण्यापूर्वी आमचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण ते फ्री आहे. आणि त्याच्याच बाजूला एक छोटंसं घंटीचं चिन्ह आहे, तेही दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड झाले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर वळूयात 1985च्या कायद्याकडे. अँटी डिफेक्शन लॉ 1985 म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा. हा जो कायदा आहे ह्याची तरतूद मूळ संविधानामध्ये नव्हती. 1985 साली अशा काही घटना घडल्या किंवा त्याच्या पूर्वी अशा काही राजकारणामध्ये भारताच्या घटना घडल्या की ज्याच्यामुळे हा कायदा पारित करण्याची वेळ जी आहे ती भारतीय संसदेवरती आली. तर हा जो मूळ कायदा आहे हा 1985 साली 52व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये एक 10वं परिशिष्ट म्हणजे ज्याला 10th शेड्यूल म्हणतात ते ऍड करण्यात आलं. आत्ताच्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला जर ऐकत असाल तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत, जे शिवसेनेचे विधानसभा सदस्य आहेत, ते काही आमदारांसह आधी सुरतेला गुजरातमध्ये होते, नंतर आता ते आसाम गुवाहाटीमध्ये गेलेले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. तिथे तुम्हाला एक ऐकायला मिळत असेल की त्यांना अँटी डिफेक्शन लॉ ह्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई व्हायला नको असेल तर त्यांना 37 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. हा 37 आकडा कुठून आलेला आहे तर ह्याची तरतूद सुद्धा आपल्याला ह्या अँटी डिफेक्शन लॉ मध्ये मिळते 10वं परिशिष्टामध्ये. तुम्हाला माहिती असेल 2019 ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 जागांसाठीची ती विधानसभा आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या होत्या. तर अँटी डिफेक्शन लॉ मध्ये किंवा 10व्या परिशिष्टामध्ये अशी तरतूद आहे की 2/3 त्या पर्टिक्युलर पक्षाच्या 2/3 सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर त्यांच्यावरती हा अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे त्याची तरतूद लागू होत नाही आणि त्यांना पुढे सुद्धा विधानसभेचं सदस्य म्हणून राहता येतं. म्हणून हा 37 आकडा आहे. म्हणजे ज्यांना गणितात इंटरेस्ट असेल त्यांनी 56 गुणिले 2/3 करून बघा, जो आकडा येईल तो हा किंवा ह्याच्या आसपासचाच आकडा असणार आहे. चला तर वळूयात पक्षांतर बंदी कायदा किंवा अँटी डिफेक्शन लॉ 1985 ह्याच्या तरतुदी नेमक्या संविधानामध्ये काय दिलेल्या आहेत. त्याच्यापूर्वी आपल्याला हे बघायला हवं की हा कायदा कुठल्या बॅकग्राऊंडवरती पारित झालेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आयाराम गयाराम नावाची एक संज्ञा जी आहे ती ऐकली असेल. तर नेमका हा आयाराम गयाराम सिंड्रोम काय आहे तर 1967 साली हरियाणा विधानसभेचे एक सदस्य आहेत गयालाल यांनी 1967 मध्ये 9 तासाच्या आतमध्ये सलग 3 वेळा पक्षांतर केलं. त्याच्यामुळे ते आधी इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून हरियाणा विधानसभेवरती निवडून आले होते. मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जेव्हा ते काँग्रेसमध्ये आले तेव्हा एक काँग्रेसचे प्रवक्ते होते, ते म्हणाले की हे गयाराम किंवा गयालाल जे आहेत ते आता आयालाल झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल आयाराम आणि गयाराम ही जी संज्ञा वापरली जाते ती परिचित आहे. तर इथे तुम्हाला दिसते की इंडियन नॅशनल काँग्रेस, मग युनायटेड फ्रंट, मग पुन्हा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि पुन्हा युनायटेड फ्रंट. तर 9 तासामध्ये सलग ही जी पक्षांतर त्यांनी केलं त्याला आळा बसवण्यासाठी किंवा ज्याला हॉर्स ट्रेडिंग असा शब्द वापरला जातो तो होऊ नये म्हणून हा अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो 1985 साली पारित करण्यात आला. संविधानामध्ये नेमकी त्याची काय तरतूद आहे ते बघूया आधी. कुठल्याही मेंबरला म्हणजे ते लोकसभा असू द्यात किंवा विधानसभेचा किंवा राज्यसभा किंवा विधान परिषद असू द्या, त्याच्यामधून कुठल्याही मेंबरला जर मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय व्हायचं असेल तर त्याची प्रोव्हिजन जी आहे ती आपल्याला भारताच्या संविधानामध्ये पार्लमेंटच्या बाबतीत आर्टिकल 102 मध्ये सापडते. त्या आर्टिकल 102 मध्ये 2 हे जे सब क्लॉज आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप अंडर 10th शेड्यूल म्हणजे डिस्क्वालिफिकेशन बिकॉज ऑफ डिफेक्शन म्हणजे पक्षांतरामुळे जे मेंबर्स विधानसभा, विधान परिषद म्हणजे विधिमंडळ किंवा संसदेमधून डिस्क्वालिफाय होतात त्याची प्रोव्हिजन आपल्याला एक आर्टिकल 102 परिशिष्टामध्ये सापडते. त्याच्यानंतर
विधिमंडळाच्या संबंधातली संविधानातली जी प्रोव्हिजन आहे ती आर्टिकल 191 पार्ट 2 मध्ये आपल्याला ती सापडते. डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप अंडर 10th शेड्यूल फॉर स्टेट लेजिस्लेचर. तर ह्या आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकलच्या प्रोव्हिजन्स. आता नेमका कायदा काय सांगतो किंवा 10th शेड्यूल 10वं परिशिष्ट जे आहे त्याच्यामध्ये नेमका काय काय तरतुदी केलेल्या आहेत त्याच्याकडे वळूया. त्याच्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की अ मेंबर ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी बिकम्स क्वालिफाईड फॉर बिईंग मेंबर ऑफ द हाऊस. केव्हा केव्हा त्या मेंबरला सभासदत्वातून वगळलं जातं. त्याची पहिली प्रोव्हिजन आहे इफ ही व्हॉलेंटरीली गिव्हज अवे हिज मेंबरशिप ऑफ सच पॉलिटिकल पार्टी. म्हणजे ज्या पॉलिटिकल पार्टीच्या ज्या पक्षाच्या तिकिटावरती तो उमेदवार सभासदामध्ये निवडून आलेला आहे त्या पक्षाचाच राजीनामा जर त्या सभासदाने दिला तर आपसुकच त्याचं सभासदत्व नाहीस होतं किंवा त्यांना सभासदत्वाचा ते सभासद म्हणून राहू शकत नाहीत. दुसरी प्रोव्हिजन आहे ती म्हणजे इफ ही वोट्स और अब्स्टेन्स फ्रॉम वोटिंग इन सच हाऊस कॉन्ट्ररी टू एनी डायरेक्शन इश्यूड बाय हिज पॉलिटिकल पार्टी without obtaining prior permission of such party and such act has not condoned by the political party within 15 days. म्हणजे एखादा बिल सभागृहामध्ये चर्चा चाललेली आहे आणि त्याच्यावरती मतदान होणार आहे, वोटिंग होणार आहे. तर त्यामध्ये एक पक्षाचा एक निर्णय असतो की त्या बिलाला सपोर्टमध्ये वोट करायचा किंवा त्या बिलाच्या अगेन्स्टमध्ये वोट करायचं. तर पक्षाचं जे म्हणणं आहे त्याच्या विरोधात जाऊन एखाद्या सभासदांनी जर मतदान केलं तर त्याचं सभासदत्व खारिज केलं जातं. किंवा त्याच्यामध्येच आणखीन एक प्रोव्हिजन घातलेली आहे की अशा जी काही ऍक्टिव्हिटी त्या सभासदांनी केलेली आहे पक्षाच्या डायरेक्शनच्या विरोधात त्या संदर्भामध्ये पक्षाने जर 15 दिवसाच्या आत त्यांच्या वागणुकीला वरती ऑब्जेक्शन घेतलं तर सुद्धा त्यांचं सभागृहाचं सभासदत्व जे आहे ते काढून घेतलं जातं. पुढची प्रोव्हिजन आहे ती म्हणजे इंडिपेंडंट मेंबर्स किंवा जे असे सभासद की जे इंडिपेंडंट म्हणून निवडणुकीला उभे राहतात. त्यांनी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेतलेलं नसतं किंवा अधिकृत ते पक्षाचे उमेदवार नसतात. An independent member of a house elected without being set up as a candidate by any political party become disqualified to remain a member of the house if he joins any political party after such election. म्हणजे एखादा इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहे ते इंडिपेंडंट म्हणून पार्लमेंटमध्ये समजा लोकसभेवरती निवडून आलेले आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रचलित पक्षामध्ये जर प्रवेश केला तर त्यांना सभासद म्हणून लोकसभेचं राहता येणार नाही. हे झालं इंडिपेंडंट कॅन्डिडेट बद्दल. 10वं परिशिष्ट जे आहे ते नॉमिनेटेड मेंबर्स विषयी सुद्धा तरतूद करत आहे. नॉमिनेटेड मेंबर्स म्हणजे कोण? तुम्हाला माहिती आहे राज्यसभेमध्ये 12 उमेदवार जे आहेत त्यांना राष्ट्रपती नेमणूक करतात आणि लोकसभेमध्ये सुद्धा अँग्लो इंडियन समाजाचा ह्याच्याबद्दल पण तरतूद आहे किंवा गव्हर्नर सुद्धा विधिमंडळामध्ये काही मेंबरशिप नेमणूक जी आहे ती करत असतात. तर अशा नॉमिनेटेड मेंबर्स विषयी सुद्धा 10th शेड्यूल काय सांगताय ते बघूया. अ नॉमिनेटेड मेंबर ऑफ अ हाऊस बिकम डिस्क्वालिफाईड फॉर बिईंग अ मेंबर ऑफ द हाऊस इफ ही जॉईन्स एनी पॉलिटिकल पार्टी आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 months फ्रॉम द डेट ऑन विच ही टेक्स हिज सीट इन द हाऊस. म्हणजे एखादा नॉमिनेटेड मेंबर आहे त्यांनी एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन करायचं ठरवलं तर नॉमिनेशन झाल्यापासून 6 महिन्याच्या आत त्यांनी पॉलिटिकल पार्टी जॉईन केलेली चालते. 6 महिन्यानंतर ती चालणार नाही. 6 महिन्यानंतर त्यांनी जर तसं केलं तर त्यांचं सभासदत्व रद्द होतं. ह्या सगळ्या साठी काही एक्सेप्शन्स आहेत. काय आहेत ते एक्सेप्शन? तर पहिलं आहे इफ अ मेंबर गोज आउट ऑफ हिज पॉलिटिकल पार्टी ॲज अ रिझल्ट ऑफ अ मर्जर ऑफ पार्टी विथ अनादर पार्टी. इथे पूर्वी एक तरतूद होती 1/3 सभासद, पण 2003च्या घटना दुरुस्तीद्वारे हे 1/3 मर्जरसाठीचे जे आवश्यक असणारी संख्या आहे ती काढून 2/3 करण्यात आले. म्हणजे एखाद्या पक्षाचं दुसऱ्या पक्षामध्ये होणारं विलिनीकरण आहे तो थोडंसं अजून डिफिकल्ट करण्यात आलेलं आहे. हे एक्सेप्शन आहे. म्हणजे 2/3 पक्षातील एखाद्या गटाने ठरवलं की दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हायचे तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्याची द्वारे कारवाई केली जाणार नाही. दुसरं आहे इफ अ मेंबर आफ्टर बिंग इलेक्टेड ॲज द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द हाऊस. प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द हाऊस म्हणजे ज्या पक्षावरच्या तिकिटावरती तुम्ही निवडून आलात पण त्याच्यानंतर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषदेचं
चेअरमन किंवा स्पीकर हे पद तुमच्याकडे आलेलं आहे आणि त्या पदाची इंडिपेंडन्स ऑफ दॅट पोझिशन राखण्यासाठी जर तुम्ही पक्षाचा राजीनामा दिलात तर तुमचं सभासदत्व जे आहे ते रद्द होणार नाही. म्हणूनचे हे 2 एक्सेप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. आता पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही डिफेक्शन अंतर्गत सभासद म्हणून राहण्यासाठी तुमचं सभासदत्व रद्द होतंय की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर हा अधिकार 10व्या शेड्यूलनुसार हा त्या सभेच्या अध्यक्षालाच आहे. म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेच्या बाबतीत स्पीकर आणि राज्यसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीत चेअरपर्सन. तर द क्वेश्चन शॅल बी रेफर्ड फॉर द डिसिजन ऑफ द चेअरमन ऑर द स्पीकर ॲज द केस मे बी अँड हिज डिसिजन शॅल बी फायनल. सेकंड पॉइंटचा अर्थ असा होतो की चेअरमन किंवा स्पीकरनी जो डिसिजन घेतलेला आहे तो फायनल आहे. म्हणजे काय, तर त्याच्या विरोधात तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागता येते का? तर ह्याच्याबद्दलचा 1992ला सगळ्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टनी एक निकाल दिलेला आहे की होतो होलहान ह्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट हॅज डिक्लेअर्ड दॅट इन सच मॅटर्स प्रिसाइडिंग ऑफिसर फंक्शन्स ॲज ट्रिब्युनल अँड हेन्स इट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू ऑन द ग्राउंड्स ऑफ मालाफाइड्स ऑर परवर्सिटी अँड एक्सेट्रा. ट्रायब्युनल म्हणजे काय, ज्यांना म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की कन्झ्युमरचं वेगळं कोर्ट असतं किंवा लेबर कोर्ट्स असतात. तर हे सगळे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल पण आहे. हे जे कोर्ट्स आहेत त्यांना काही वेगळे अधिकार दिलेले असतात आणि केसेसची स्पीडी ट्रायल होण्यासाठी हे कोर्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी फंक्शन करत असतात. तर यांच्या विरोधामध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागता येते. तसंच जेव्हा चेअरमन किंवा स्पीकर हे डिफेक्शनच्या बाबतीत निर्णय घेत असतात तेव्हा ते एक प्रकारे ट्रायब्युनल सारखेच काम करत असतात. मग ते जर ट्रायब्युनल सारखे काम करत असतील तर त्यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागण्यासाठीचं एक द्वार जे आहे ते सुप्रीम कोर्टाने ह्या खटल्याअंतर्गत सर्वांसाठी ओपन ठेवलेलं आहे. आता ह्या सगळ्या अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याच्यामध्ये काय कमतरता आहेत किंवा त्याच्यावरती काय टीका केली जाते त्या मुद्द्यांकडे थोडक्यात वळूया. पहिला आहे की नो डिफरन्स बिटवीन डिसेंट अँड डिफेक्शन. म्हणजे तुम्हाला पक्षाविषयी पक्षांतरच करायचं आहे म्हणून तुम्ही पक्ष फोडून बाहेर निघताय, केवळ पक्ष फोडायचा आहे म्हणून, की काही जेन्युइन कारणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डिसेंट करत आहात आणि त्याच्यामुळे पक्षाच्या बाहेर पडतात. ह्याच्यामध्ये काहीही फरक जो आहे तो ह्या पक्षांतर कायद्यानी बंदी कायदा जो आहे त्यांनी केलेले नाही. दुसरा आहे डिस्टिंक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप डिफेक्शन इज इररॅशनल. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा 2च किंवा 3च व्यक्ती जे आहेत सभासद आहेत ते पक्षांतर करतायत किंवा 2/3 सभासद जे आहेत ते पक्षांतर करतात. याच्यासाठी डिफरन्स असण्याची गरज आहे. त्याच्यामुळे डिस्टिंक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप डिफेक्शन हे डिस्टिंक्शन जे आहे जे हा कायदा करतो ते असायला नकोय किंवा त्याच्यामध्ये काही अजून अभ्यास होऊन तरतुदी ऍड करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा आहे इट डज नॉट प्रोव्हाइड फॉर एक्सपल्शन ऑफ लेजिस्लेटर फ्रॉम द पार्टी फॉर हिज ऑर हर ऍक्टिव्हिटीज आउटसाइड द लेजिस्लेचर. म्हणजे सभासदामध्ये काही गोष्टीचे पक्षाचे काही डायरेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल आणि ते ऐकून त्याप्रमाणे सभासद वागतो आहे. पण सभासदाच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर पक्षाने जे काही डायरेक्टिव्ह दिलेले आहेत ते जर तो व्यक्ती किंवा तो MLA MP जर ऐकत नसेल किंवा वापरत नसेल तर त्या संदर्भात डिफेक्शनची प्रोव्हिजन जी आहे ती आपल्याला काहीही न झालेली दिसते. त्याबद्दलही प्रोव्हिजन व्हायची गरज आहे. पुढचा पॉइंट आहे डिस्क्रिमिनेशन बिटवीन अन इंडिपेंडेंट कॅन्डिडेट अँड द नॉमिनेटेड मेंबर. आपण आत्ताच पाहिलं की इंडिपेंडेंट मेंबर्स जे आहेत त्यांना कुठलाही पक्षामध्ये किंवा पक्षाचं सभासदत्व होण्यासाठी संविधानाने किंवा 10th शेड्यूलमध्ये त्याच्या संदर्भात नकार दिलेला आहे. पण हे जर आपण नॉमिनेटेड मेंबर्सच्या बाबतीत पाहिलं तर 6 महिन्याच्या आतमध्ये विदिन 6 months ते कुठल्याही पक्षामध्ये किंवा पक्ष ते जॉईन करू शकतात, पॉलिटिकल पार्टी जॉईन करू शकतात. हा जो त्यांनी डिफरन्स ठेवलेला आहे हा सुद्धा कुठेतरी काढून टाकायला हवाय किंवा त्याच्यामध्ये अजून मायन्यूट एडिट जे आहे ते कायद्यामध्ये करायला पाहिजे. पुढचा पॉइंट आहे डिसिजन मेकिंग अथॉरिटी इन प्रिसाइडिंग ऑफिसर्स. म्हणजे चेअरमन किंवा स्पीकर जे डिसिजन्स घेत आहेत डिफेक्शन बद्दलचे त्याच्यामध्ये काही अजून अमेंडमेंट ज्या आहेत त्या व्हायला पाहिजेत. पहिला आहे मे नॉट बी इम्पिरियल अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे जे
स्पीकर आहेत किंवा चेअरमन आहेत त्यांचा जे निर्णय असेल डिफेक्शनच्या संदर्भात, हा एकतर कुठल्याही लॉजिकल रिझनिंग शिवाय असू शकतं, कारण पक्षाचा दबाव आहे किंवा मेजॉरिटी पॉलिटिकल पार्टीचा दबाव आहे. त्याच्यासाठीचे जे इंडिपेंडन्स ऑफ ऑफिस आहे ते प्रत्येक चेअरमन आणि स्पीकर पाळू शकेलच, याबद्दलची साशंकता आपल्याला इथे बाळगावी लागते. दुसरं आहे लॅक्स द लीगल नॉलेज अँड एक्सपिरियन्स टू ॲड्ज्युडिकेट अपॉन सच केसेस. म्हणजे डिफेक्शन जे आहे त्याच्याबद्दलचे निर्णय घेण्यासाठीचे कायदेशीर ज्ञान जे आहे ते अशा व्यक्तीकडे असेलच असं सांगता येत नाही. आणि एखाद्या गोष्टीबद्दल पक्षांतर झालेलं आहे आणि त्या संदर्भात डिफेक्शनच्या विषयीची तक्रार अशा प्रिसाइडिंग ऑफिसरकडे आलेली आहे, तर प्रिसाइडिंग ऑफिसरनी अमुक तमुक वेळामध्येच त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे अशी कुठलीही तरतूद या कायद्यामध्ये नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं, प्रचलित आहे हे, की डिफेक्शन जरी झालं तरी ते जे कॅन्डिडेट्स आहेत, जे इलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, ते पक्षांतर करून सुद्धा सभासदामध्ये सभागृहामध्ये कार्यरत असतात आणि वोटिंगही ते करतात. तर त्याच्याबद्दल कारण कुठलाही निर्णय जो आहे तो प्रिसाइडिंग ऑफिसर कडून घेतला जात नाही. म्हणून काही निकालांमध्ये सुप्रीम कोर्टने असं डायरेक्शन दिलेलं आहे की डिफेक्शनची तक्रार जेव्हा प्रिसाइडिंग ऑफिसरकडे येते तेव्हा 3 महिन्याच्या आत प्रिसाइडिंग ऑफिसरने त्याच्यावरती निर्णय घेणं बंधनकारक आहे. हा आहे अँटी डिफेक्शन लॉ. ह्याच्याबद्दल काही केसेस आजपर्यंत घडलेल्या आहेत, तर त्यातले काही 1-2 उदाहरणं मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत डिफेक्शन डिस्क्वालिफाईड फ्रॉम द केस ऑफ डिफेक्शन मध्ये पहिली केस जी होती ती म्हणजे लाल दुहोमा. हे 1988 साली मेंबर ऑफ पार्लमेंट, लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये मेंबर होते. ते डिस्क्वालिफाय झाले होते डिफेक्शनमुळे. ते मिझोराम पासून होते, 1948 मिझोराम कडून होते. आणि दुसरं जे उदाहरण आहे अभय सिंग चौटाला, 2019 मध्ये रिसेंटच केस आहे. हरियाणा MLA म्हणून त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. हे सगळं होतं अँटी डिफेक्शन लॉ बद्दल. ह्याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आणि असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओज, इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण दर गुरुवारी भेटत जाऊया. शक्यतो माझ्या प्रत्येक व्हिडिओचं जे व्हिडिओ असेल तो शक्यतो गुरुवारी टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा एकदा भेटूया द कोर अकॅडमीच्या YouTube चॅनलवर लवकरात लवकर. थँक्यू.